Welcome to Dr. Soul's Women Doctors Week with Dr. Ambedkar's Healthy Vibes, presenting health series on common health issues and clearing all your doubts by trustworthy WTW doctors. Please do watch. तर आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण चर्चा करणार आहोत स्त्रियांच्या मानसिक आजारांबद्दल. आणि आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर अपूर्वा चेपुरे मॅडम, ज्या सायकॅट्रिस्ट आहेत. बऱ्याच वर्षापासून लातूर येथे आधार मानसोपचार क्लिनिकच्या माध्यमातून त्या बऱ्याच स्त्रियांना मानसिक आजारांपासून ते मुक्त करत आहेत. त्यांचा कामाचा अनुभव बघता तुम्हाला हा पॉडकास्ट अतिशय उपयोगी पडणार आहे. त्यामुळे हा पॉडकास्ट जर तुम्ही पूर्ण पाहिला तर तुम्हाला बऱ्याच स्त्रियांच्या मानसिक आजारांची जी लक्षणं आहेत आणि त्यांच्यावर उपचार काय करावे लागतील याबद्दल कल्पना नक्कीच येणार आहे. तर नमस्कार मॅडम. नमस्ते. आज आपण स्त्रिया म्हणलं की घरातला एक आधारस्तंभ असतो आणि त्याच स्त्रियांना सगळ्यात जास्त मानसिक आजार पण होतात असे स्टॅटिस्टिक्स आहेत. पण हे मानसिक आजार म्हणजे नेमकं काय? आपण ज्या समाजात राहतो तिथं मानसिक आजार म्हटलं की आपण वेड, पागल हेच आपण विचार करतो. बरोबर. पण मानसिक आजार फक्त वेडसर वागणं आहे का? नाही. तर आपले विचार, आपले भावना, आपलं वर्तन हा एक त्रिकोण आहे, इमोशन्स, थॉट्स आणि बिहेवियरचा. ओके. याच्यामधलं समजा संतुलन बिघडलं, मग जे काही लक्षणं येतात त्याला आम्ही म्हणतो की आता पेशंट हा मानसिक आजाराकडे जातोय. ओके. मग त्यात आपण हे पण बघणार ना की कालावधी किती आहे, फ्रिक्वेन्सी किती आहे, ते तीव्र आहे का लक्षणं. मग हे एक सिम्पल ट्रायंगल आहे, थॉट, बिहेवियर, इमोशन्स. यात बिघाड झालं की आपण त्याला मानसिक आजार म्हणू. बरोबर आहे. बरं, महिलांमध्ये मानसिक आजार हे जास्त प्रमाण आहे, तर हे सुद्धा आहे म्हणजे खरंच हे आहे का? म्हणजे महिलांचा का पुरुषांचा हा गैरसमज आहे? नाही नाही, महिलांमध्ये नक्कीच मानसिक आजार तुलनाच्या पेक्षा जास्त आहे. त्यात काही रिझन्स पण आहेत. जसं आपण स्पेसिफिकली बघितलं तर हॉर्मोनल इम्बॅलन्सेस. महिलांमध्ये जे हॉर्मोनल इम्बॅलन्सेस होतात पाळीच्या दरम्यान किंवा प्रेग्नन्सीच्या दरम्यान किंवा डिलिव्हरीच्या वेळेस, मग त्याच्याशी निगडीत काही स्पेसिफिक आजार आहेत. डिप्रेशन असेल, पोस्टपार्टम डिप्रेशन आहे, पोस्टपार्टम सायकोसिस आहे, हे स्पेसिफिकली तेव्हा होतात. मग याच्या व्यतिरिक्त काय आहे की महिलांना ताण जास्त आहे, दुहेरी जबाबदारी आहे, घर आहे, काम आहे आणि कुठंतरी जे भावनिक आधार आहे ते महिलांना कमी भेटतं. त्याच्यामुळे आपण बघतो की नैराश्य, चिंताचा आजार, OCD, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर, हे काही आजार आहे जे महिलांमध्ये आपल्याला जास्त दिसतात. ओके. आता ह्याच्यामध्ये आपण जर एज वाईज बघितलं तर काही म्हणजे आता स्त्रीला ज्यावेळेस मासिक पाळी चालू होते मुलींना, तर त्यावेळेस सुद्धा त्यांचं मानसिक हार्मोनल इम्बॅलन्स होतं. तर ते कसं ओळखायचं किंवा त्याला कसं टॅकल करू शकतो? म्हणजे एक होम लेवलला किंवा काही वेळेस तुमच्याकडं पण आणावं लागतं. तर अशा कुठल्या कंडिशन्स आहेत जे की घरच्यांनी सपोर्ट केला पाहिजे किंवा त्याची काही लक्षणं आहेत का? किंवा मग ते घरी कसं काही काउन्सिलिंग घरच्या घरी करू शकतो का? तुमची सपोर्ट कधी घ्यावा लागतो याबद्दल थोडक्यात. आता आपण पाळीशी निगडीत बघितलं तर पहिला असतो प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम सिम्पटम्स. त्यात काय असतं की पाळीच्या जस्ट काही दिवसापूर्वीपासून चिडचिड होणे, मूड स्विंग्स होणे, झोप न लागणे, अशक्तपणा, ह्या काही गोष्टी जाणवायला लागतात. सगळ्यांनाच होतं. आपण थोडंसं मेंटली प्रिपेअर्ड असलो, तयार असलो की नाही मला आता त्रास होणार आहे, पूर्वीपासून आपण एक्सरसाइज करतो आहे, काही मेडिटेशन करतो आहोत, तर माइल्डर सिम्पटम्स हे कंट्रोल होऊ शकतात. पण याचं जो तीव्र रूप असतो त्याला आम्ही म्हणतो PMDD, प्री मेन्स्ट्रुअल डिस्फोरिक डिसऑर्डर. याच्यामध्ये काय होतं, जे काही हॉर्मोन्सचे चढ उतार होत आहेत ना, त्याच्यामुळे आपले ब्रेनचे जे न्यूरोट्रान्समीटर्स आहे, स्पेशली सिरोटोनिन, याचे लेवल्स कमी होतात. आणि त्याच्यामुळे मग मात्र आपल्याला इम्बॅलन्स जाणवतो, आपल्याला त्रास खूप होतो. सिंपल घरगुती उपायांनी ते दुरुस्त होत नाही. मग मात्र आपण डॉक्टर्स, सायकॅट्रिस्टला दाखवायला नक्कीच गरजेचं आहे. म्हणजे वेळेत दाखवलं तर ते पुढं डिप्रेशन पर्यंत जाणार नाही. आपण आता ज्या हॉर्मोन्स बद्दल बोलतोच आहोत, तर मग जसं आपण पाळीबद्दल बोललो, मग येतं प्रेग्नन्सी.
ओके. राईट. pregnancy. फिमेल्समध्ये हॉर्मोन रिलेटेड जे आहेत, हे प्रेग्नन्सी पण एक असं इम्पॉर्टंट जंक्चर आहे जिथे खूप हॉर्मोनल इम्बॅलन्स होतात बरोबर. आणि डिलिव्हरी नंतर तर खूप प्रचंड घसरण होते घसरण. हॉर्मोन्सची. मग याच्यामुळे काय, एकतर हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे, प्रेग्नन्सी नंतर नवीन जबाबदाऱ्या आहेत, हो. झोप येत नाहीये, थकवा बरोबर. जाणवतोय. मग त्याच्यामुळे जे नैराश्य आहे त्याचं प्रमाणही जास्त आहे. वाढतं. आपण जसं स्टॅटिस्टिक्स बघतो, हो. पोस्टपार्टम ब्लूज हे 50 to 60% महिलांमध्ये दिसतं. ओके. हा. आणि त्याचाच तीव्र रूप म्हणजे पोस्टपार्टम डिप्रेशन हे ऑलमोस्ट 10 to 15% महिलांमध्ये आपल्याला दिसतो. ओके. आता हे आपण लवकर, खूप वेळा काय होतं की सगळेजण त्याला खूप कॉमन समजतात की नाही आता डिलिव्हरी झाली आहे, उदास होतं, ताण होतो, पण त्या महिलाला खूप त्रास होतो, तिला नाही सहन होते, तिला नाही कळते कसं हँडल करायचं, ती रडतीये सारखं. मग अशा वेळेस आपण थोडं हेल्प घेतलं तर उलट तिचं आणि बाळाचं दोघांचा फायदा होईल. ठीक आहे. आणि हे कंडिशन्स किती स्पेसिफिक आहे ना की डिलिव्हरीच्या वेळेसच होतंय आणि हे काय नेहमी लाईफ लॉंग नसणार आहे, हे फक्त त्या पिरियडसाठी आहे. आणि तेव्हा समजा आपण डॉक्टरला दाखवलं तर खूप त्यांचंही मनोबल वाढतो, त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो आणि कुठंतरी त्याची पेरेंटिंग पण चांगली होते. म्हणजे माता सशक्त असेल मेंटली तर मुलाला पण त्याचा फायदा होतो. परंतु जर निग्लेक्ट केलं तर ते पुढं वर्स कंडिशन मध्ये जाऊ शकतं. वर्स कंडिशन मेजर एक्झाम्पल आहे पोस्टपार्टम सायकोसिस मध्ये. मग सायकोसिस मध्ये काय होतं की बाळाशी अटॅचमेंटच डेव्हलप होत नाही. संशय होतो की मला कोणीतरी त्रास देईल, बाळाला कोणीतरी त्रास देईल, लोक आमच्याबद्दल चांगला विचार करत नाहीये. खूप आम्ही पेशंट्स बघतो जे आई स्वतः बाळाला हानी करायला जाते. ओके. ठीक आहे. इट इज अ व्हेरी मेडिकल एमर्जन्सी कंडिशन आहे पोस्टपार्टम सायकोसिस. आणि 1000 प्रसूती मागे 1 किंवा 2 महिलांना हे आहे आजार. म्हणजे खूप जास्त प्रमाण आहे त्याच्यामध्ये. आपण मेडिकल सायन्स मध्ये पूर्वी जसं गरोदर मातांचा डेथ रेट खूप जास्त होता, मग त्याच्यावर खूप कंट्रोल केलेला आहे. परंतु सायकोसिस वाढतायत आता, तर ते सुद्धा कुठंतरी कन्सिडर करण्याची गरज आहे की हे सायकोसिस का वाढतायत आणि त्याच्यावर उपचार करणं सुद्धा किती महत्त्वाचं आहे. कारण एखादी माता जर सुपर सस्पिशियस झाली आणि ती सतत जर एखाद्या गोष्टीवर संशय घेऊ लागली तर म्हणजे घरातल्या लोकांनी लवकर म्हणजे सायकॅट्रिस्टची मदत घेणं तेवढंच गरजेचं आहे. त्यात ट्रीटमेंट पण चांगली आहे, पेशंट्स खूप चांगले दुरुस्त होतात, लवकर दुरुस्त होतात आणि पुढे त्यांचं लाईफस्टाईल खूप चांगलं असतं. आता हे जे डिप्रेशन्स म्हणतो, आता कॉमन शब्द आहे डिप्रेशन, म्हणजे स्त्रिया असू द्या किंवा पुरुष असू द्या, तर खरंच हा डिप्रेशन तेवढा कॉमन वर्ड आहे का? आजकाल सोशल मीडियामुळे सगळेजण खूप रेग्युलरली वापरतात. जसं मी म्हटलं की वेड हा शब्द, पागल हा शब्द आपण किती सहजरित्या वापरतो. तसं थोडंही ताण आलं की 6 वर्षाची मुलं म्हणतात मला डिप्रेशन आहे, मला का तुम्ही एवढा अभ्यास देता. तर आपण खूप नॅचरली हे शब्द वापरायला लागलोय. पण खरं डिप्रेशन इज अ व्हेरी सिरियस कंडिशन आहे. आता नैराश्य आपण महिलांमध्ये, जसं मी काही कारणं सांगितले की त्याच्यामुळे आपण जास्त बघतो. मग ओळखायचं कसं? लक्षणं ओळखायचे कसं? तर सारखं उदास वाटणं, कुठलंही काम करण्याची इच्छा न होणं, काम केलं तरीही मन लागत नाहीये, कोणाशी बोलावंसं वाटत नाही, एकटेपणा जाणवतो, कधी कधी वाटतं मी का जगत आहे, मला कोणीच प्रेम करत नाही, मग त्यापेक्षा मी मेलेली बरी, किंवा देवानीच मला घेऊन गेलं तर बरं. मग आपण पॅसिव्हली असं डेथ विशेष सांगतो. मग हे झोप येत नाही, भूक लागत नाही, काही महिला आहेत ते जास्त खातात डिप्रेशन मध्ये. मग हे काही लक्षणं आहेत नैराश्याचे आणि हे कॉन्स्टंटली तुम्हाला चालू असेल मिनिमम 2 वीक्स, तर मग आपण म्हणतो की पेशंटला नैराश्याचे लक्षण. पण असं काही नाही की नेहमी नैराश्याचेच लक्षणं दिसतात. कारण दिवसभरामध्ये बऱ्याच जणांना ताणतणाव तर येतात, एखाद्या वेळेस येत असेल तर ते काही डिप्रेशन नाही, तर ते जस्ट आपल्याला कॉन्स्टंटली पाहिजे. म्हणजे एव्हरी सिंगल डे आपण त्या फेज मध्येच जातोय तर आपण म्हणू डिप्रेशन आहे. आज फक्त काहीतरी झालं, मला उदास वाटलं की लोक नाही मला डिप्रेशन आहे, नाही. म्हणजे डिप्रेशन हा शब्द खूप सिरियस आहे आणि जेवढे आपण निगेटिव्ह शब्द वापराल तेवढं तुम्हाला ते सबकॉन्शियसली पर्क्युलेट होणार आहे. त्याच्यामुळे सतत डिप्रेशन म्हणू नये, परंतु त्याकडे दुर्लक्ष पण करू नये. मॅडम, आता डिप्रेशनबद्दल तुम्ही भरपूर सांगितलं, आम्हाला लक्षात आलं, परंतु डिप्रेशन व्यतिरिक्त सुद्धा महिलांमध्ये काही आजार मानसिक असतात, तर ते कुठले असतात किंवा कसे ओळखावे? डिप्रेशन व्यतिरिक्त चिंता रोग आहे, त्याला आपण अँझायटी डिसऑर्डर्स म्हणतो. त्यात
छातीत धडधड होणे, घाम येणं, पोटात गोळा आल्यासारखं जाणवणं, हातपाय गळून पडणं, अवसान नसल्यासारखं वाटणं, हातपाय थंड पडणं, हे काही गोष्टी आहे की आपल्याला चिंतारोगमध्ये दिसतात. खूप पेशंट्स असे म्हणतात की मला भीती वाटतेय, कशाची भीती वाटते ते माहिती नाही, पण भीती वाटते, त्यालाच आपण म्हणतो की अँझायटी आहे. याच्याशिवाय आहे इटिंग डिसऑर्डर्स. इटिंग डिसऑर्डर आपल्याला यंग फिमेल मुलींमध्ये हा आजार खूप दिसतो. आपल्याला एक इमेज बनवायची असते की मी किती पातळ दिसते, त्याच्यामुळे मग मुली एक तर जेवण अवॉइड करतात किंवा त्यांनी प्लेटमध्ये जेवण घेतलं तरी त्याचे छोटे छोटे तुकडे करणं, खेळत बसणं, फेकून देणं, लपवणं किंवा स्किप करणं मील्स, इमेज इश्यूजमुळे. काही मुली असे पण आहेत की ते जेवण केल्यानंतर मग सेल्फ वॉमिटिंग करतात, उलट्या करून घेतात. हे उदाहरण डायना जी होती, प्रिन्सेस डायना, तर ती पण जेवण केल्यानंतर पार्टी करायची आणि वॉमिट करायची. कितीतरी हिरोईन आहेत. हो, म्हणजे मध्यंतरी आपल्याला झिरो फिगरचा एक खूप मोठा ट्रेंड आला होता आणि इमेज इश्यूमुळे खूप सायकोसिस, बऱ्याच जणांना सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आले, तर त्याच्यापैकीच हे असणार आहे. हो, आणि आता सोशल मीडियामुळे पण कसं झालंय, सगळ्यांना दाखवायचं पण असतं की मी कशी दिसते, लोक माझे फोटोज बघतात, त्याच्यामुळे मुलींमध्ये इटिंग डिसऑर्डरचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. तसंच एक आहे सोमॅटिक सिम्पटम डिसऑर्डर. हे महिलांमध्ये खूप जास्त प्रमाणात दिसतो, याच्याबद्दल जास्त बोलण्यात पण येत नाही, पण महिलांना सारखं काही ना काहीतरी दुखणं, मानपाट तरी दुखते, डोकं तरी दुखतं, हातपाय तरी दुखतं, सारखं दवाखान्याला जावंसं वाटतं, ब्लड इन्व्हेस्टिगेशन्स करा, मी नॉर्मल आहे का, मग नॉर्मल आहे तर मला त्रास का होतोय, आता मला अवसानच नाहीये, मला आयव्हीच लावा, सारखं एक हॉस्पिटल सिकिंग बिहेवियर, सारखं काही ना काहीतरी दुखणं. त्याचं पण मागे कारण डिप्रेशन असतो, पण ते मिस होतं. हा खूप मोठा आहे. मला वाटतं की प्रत्येक घरामध्ये एकतरी स्त्री असेल हा सोमॅटिक डिसऑर्डरची, तर प्रत्येक, म्हणजे हा मुद्दा खूप थोडंसं लक्ष देऊन ऐका तुम्ही. म्हणजे महिला कधी येतात सायकॅट्रिस्ट पर्यंत की जेव्हा ते एकदम बेशुद्ध होऊन पडतात, किंवा आपल्याकडे गावाकडे लोक म्हणतात दातकिडी बसली की येतात मग सायकॅट्रिस्ट कडे, आणि मग जेव्हा आपण बोलायला लागतो तेव्हा हळू निघतं की अरे हिला तर नैराश्य आहे, आणि ती सारखं सोमॅटिक सिम्पटम देते. कुठले लोक असं करतात ज्यांना मन मोकळं करायला कोणी नाही, कोणी ऐकायलाच नाहीये, तर मग कोणाला सांगायचं दुःख आहे. त्यामुळे मग हे फिजिकल सिम्पटम्स जास्त त्यांच्यामध्ये दिसतात. तर सोमॅटिक सिम्पटम डिसऑर्डर हा खूप जास्त आपल्याला प्रमाणात दिसतो. बरोबर आहे. म्हणजे मला वाटतं महाराष्ट्रामध्ये तर, आणि अख्ख्या सिटीपासनं ते खेड्यापर्यंत सगळीकडेच हा आजार जास्त आहे. म्हणूनच कदाचित पूर्वी पेशंट बऱ्याच डॉक्टरांकडे, फिजिशियनकडे जाऊन नंतर तुमच्याकडे येत असेल. पूर्वी फॅमिली फिजिशियनचा एक कॉन्सेप्ट होता, तेव्हा ऐकून घ्यायचे सगळेच, सगळ्यांना सगळ्यांचं फॅमिली बद्दल पण माहिती असायचं. आता तो कॉन्सेप्ट कुठेतरी कमी झालेला आहे, वेळ नाही. यालाच आलायडी एक क्वेश्चन असतो की सासरचं वातावरण आहे, नंतर जबाबदारी आहे आणि नातेसंबंध, यामुळे महिलांना मानसिक ताण येतो. तर तो ताण कसा सहन करावा किंवा त्याला काय उपाय केला पाहिजे महिलांनी? नक्कीच. आता स्त्री म्हटलं की तिला जबाबदाऱ्या येतातच, आणि नवीन घरी गेल्यानंतर मग नवीन घरचं वातावरण कसं असतो, ती कशी ऍडजस्ट होते, या सगळ्या गोष्टींमुळे तिचे स्ट्रेस लेवल्स डिसाईड होतात. समजा सासरच्या घरी असं असेल की सूननी एकदम परफेक्टच असायला पाहिजे, की तिला सगळ्या गोष्टी जमलेच पाहिजे, मग सगळ्यांची तिला आवडीनिवडी माहिती पाहिजे, तिला कोण कधी उठतं, कोणाला काय लागतं, मग पाहुणे आले तर त्यांचा पाहुणचार, सणवार आले तर ते सगळ्या गोष्टी, सगळ्या अपेक्षा तिच्याकडून असतात. पण हे सगळं करत असताना कोणी तिच्याकडे लक्ष देत नाही, तिला काय आवडतं, तिला काय पाहिजे, तिची झोप झाली आहे की नाही, तिला कोणी विचारत नाही. त्यात कुठेतरी एकटेपणाच्या भावना येतात, आणि समजा मग नातेसंबंधमध्ये संवाद सुद्धा नाहीये, तर मग इमोशनल स्ट्रेन वाढून तिला मानसिक ताण येऊ शकतो. मग आता यात आपण स्वतःसाठी काय करायला पाहिजे, तर थोडं स्वतःसाठी वेळ काढणं महत्वाचं आहे. टाइम फॉर आपण सेल्फ म्हणून. आता कसं झालंय की आय नीड स्पेस, आय नीड ब्रेक, असं आपण खूप ट्रेंडिंग असं गोष्टी वापरतो, पण खरं तर हे काही लक्झरी नाहीये, इट इज अ नेसेसिटी. समजा तिने एक 10 मिनिटाचा पण गॅप घेतला तर तिच्या मेंदूला रिसेट व्हायला स्कोप भेटतो ना. ती सारखं सगळ्यांचा विचार करत असेल, तिचंही डोकं किती टेन्शन होईल तिला, आणि तिला ताण येणारच आहे. तर ते 10 मिनिट किंवा थोडा वेळ तरी तिला स्वतःसाठी वेळ द्यावं.
ती काही करू शकते, ती काही आरामात बसू शकते, हम्म. काहीच न करता जस्ट बघू शकते किंवा Okay. कॉफी पिऊ शकते शांत हम्म. बसून. हम्म. तिला आवडणारं पुस्तक वाचत ती कॉफी पिऊ शकते, Okay. गार्डनिंग करू शकते, म्युझिक ऐकू शकते, हॉबी असेल कुठली हा तर ती. किंवा जस्ट एक लॉंग वॉकला जाऊ शकते. ओके. पण तिने थोडं स्वतःसाठी वेळ काढावं, स्वतःला हँडल करावं. हम्म. एकदा ती शांत झाली की मग ती परत गोष्टींच्या दुसऱ्या कामांमध्ये लागू शकते. हा. पण आता हात दुसरा मुद्दा हा येतो की तिला ह्या गोष्टींचा ताण येत असेल, ती हम्म. अँशियस होत असेल, हम्म. ती ओव्हर थिंक करत असेल, तर मग ते कसं मॅनेज करायचं. हम्म. मग जेव्हा आपण अँझायटी बद्दल बोलतो, ओव्हर हम्म. थिंकिंग बद्दल बोलतो, तेव्हा सगळ्यांना मला सांगावंसं वाटतं की आपण परफेक्ट नाहीये. असतील काही लोक, हम्म. पण आपण स्वतःकडून ही अपेक्षा करणं की आय एम 100% मी करणारच आहे, हे चुकीचं आहे. बरोबर. मी 70-80% करेल ना, हम्म. मी प्रयत्न नक्कीच करणार आहे सगळं छान करायचं. पण समजा माझ्याकडून काही चुकलं तरी मी गिल्टमध्ये जाणार नाही. हम्म. ठीक आहे, मी प्रयत्न केलं, माझ्याकडून जेवढं जमलं मी एवढं छान केलं, ओके. ही अपेक्षा. काही महिला आम्ही बघतो की घर स्वच्छ नाहीये माझं, स्वच्छ असायलाच पाहिजे, लोक येतात मग लोक काय म्हणतील माझ्याबद्दल. बरोबर. आजकाल मुलांचे प्रोजेक्ट स्वतः कम्प्लीट करतात का, हो. कारण ते परफेक्ट ते दिसलं पाहिजे, perfect कारण त्यांना वाटतं त्या प्रोजेक्टमुळे त्यांचं इमेज खराब होईल, हम्म. बरोबर आहे. त्यांच्यामध्ये जजमेंट होईल की ही आई कशी आहे, कशी आहे. राईट. हम्म. तर कुठंतरी आपण पण मी बेस्टच आहे किंवा माझं नाव चांगलंच आहे हे इमेज जपण्यात आपण कुठंतरी स्वतःला त्या अँझायटी किंवा ओव्हर थिंकिंगच्या झोनमध्ये ढकलतोय, किंवा कंपॅरिझन मध्ये. कंपॅरिझनमध्ये. हा, की दुसरे काय म्हणतील हे. याच्याशिवाय परत आपण ओव्हर थिंकिंग मोडमध्ये असेल, खूप विचार करत असेल, तर डायरी रायटिंग किंवा जर्नलिंग पण मदत Journaling. करते. ओके. की कोणीही नाहीये मला माझे भावना शेअर करायला, मी लिहून काढेन. लिहून भावना एक्सप्रेस करू शकतो. ऍटलिस्ट मला वाटतं की मी कोणाशी तरी शेअर केलंय, माझं मन तरी हलकं होईल. बरोबर. तर जर्नलिंग, डायरी रायटिंग नक्कीच हेल्प करतं. हम्म. याच्याही पुढे तुम्हाला असं वाटतं की नाही मला अजूनही बेचैनी वाटतंय, हम्म. तर मग मात्र आपण डीप ब्रीदिंग एक्सरसाइजेस बद्दल ओके. बोलतो. हम्म. डिग्री. यात आपण काय करतो, सिम्पल आहे, आपल्याला आपल्या ब्रीदिंग पॅटर्नवर लक्ष ठेवायचंय. हो. सिम्पल रूल ऑफ 4, 7, 8. हम्म. 4 सेकंड्स आपण श्वास आत घेतो, 7 सेकंडसाठी होल्ड करतो आणि 8 सेकंड आपण बाहेर बाहेर. काढतो. हम्म. खूप आपण कुठेही करू शकतो, कुठेही. इथं आपण बसल्या बसल्या सुद्धा करू करू शकतो. पण याच्याने काय होतं की माइंड एकदम रिलॅक्स होऊन जातो हम्म. आणि आपण परत त्या प्रेझेंट मुवमेंटमध्ये येतो. आपण त्याच गोष्टींमध्ये विचार करत बसत नाही, आपण प्रेझेंट मुवमेंटमध्ये येतो. मलाच सगळं सहन करावं लागतं. माझ्याकडे पण पेशंट येतात, ते पण व्हेंटिलेट होतात किंवा कंप्लेंट सांगत सांगत प्रत्येक वेळेस म्हणतात की हे सगळं घरामध्ये मलाच सगळं सहन करावं लागतं. तर हे खरं आहे का, किंवा हे कोडं कसं सोडवायला लागेल? नक्कीच. म्हणजे कुठलीही महिला आली की महिला आली. पहिला तिचं हेच असतं की हम्म. मला मीच सगळं करते, मीच मला करते सगळं करावं लागतं. आणि वाय मी, हम्म. माझ्यासोबतच असं का असं घडलं, हो. हा प्रश्न आहेच. हम्म. जेव्हा आपण हे म्हणतो की मलाच सगळं सहन करावं हम्म. लागतं, हे खूप असं ऐकायला खूपच वाईट वाटतं किंवा वेदनादायक बरोबर. आहे हे असं वाटतं. पण ऍक्च्युली हा परमनंट सत्य नाहीये. राईट. Right. आपला आजचा दिवस खराब आहे, पण याचा अर्थ हे नाही की माझं आयुष्यच खराब आहे. खरं. तर थोडं आपण इमोशनल रिझनिंग केलं, म्हणजे जे आपण थेरपीज म्हणतो किंवा काउन्सिलिंग टेक्निक्स म्हणतो, आपण त्यात हेच शिकवतो की आपण थोडं त्याला लॉजिकल रिझनिंग लावली ना, तर आपण या थॉट्समधून स्वतः बाहेर काढू शकतो. द फर्स्ट थिंग इज ॲक्सेप्टन्स. ए फॉर ॲक्सेप्टन्स, की त्या भावनाला ॲक्सेप्ट करा की आज मला वाईट वाटतंय, माझा दिवस खराब आहे, पण मग त्याला हे समजून घ्या की हे आजचाच दिवस आहे, पूर्ण आयुष्य नाहीये, किंवा रोज माझा दिवस एवढा वाईट जाईल असं नाही. बरोबर. तर ॲक्सेप्टन्स ऑफ द इमोशन आजचा. सेकंड येतं की आपल्याला एक बॅलन्स्ड व्ह्यू ठेवायचं आहे. ठीक आहे, आज मला काहीतरी प्रॉब्लेम झालं, मला असं वाटतंय की मला सहन करावं लागतंय, पण काही चांगल्या गोष्टी पण घडत असतील ना, पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. कितीतरी गोष्टी आहेत जे छोट्या छोट्या चांगले घडतात किंवा वाईट दुसरे घडत नाहीये, पण आपण फक्त त्या एकच गोष्टीला घेऊन बसतो आणि त्याच्यावर जनरलाइज करतो की माझं पूर्ण आयुष्य खराब. तर कुठेतरी बॅलन्स्ड व्ह्यू ठेवा. आणि शेवटी बघण्याचा दृष्टिकोन बदला, चेंज ऑफ पर्स्पेक्टिव्ह. मी जेव्हा असं म्हणते की मलाच सगळं सहन करावं लागतं, तर याच्या मागे मी काय म्हणतेय की माझी किंमत नाहीये या घरात, किंवा माझ्या ओपिनियन्सला कोणी मॅटर करत नाहीये, कोणी लक्ष देत नाहीये माझ्याकडे. समजा मी हेच सेंटेन्स की मला सगळं सहन करावं लागतं, याच्या मागे माझी बिलीफ सिस्टीम अशी ठेवली की अरे वा, मला किती मस्त जमायला लागलंय, मला कधी वाटलंच नाही की मी एवढी स्ट्रॉंग आहे,
किंवा माझं मनोबल एवढा जबरदस्त आहे की मी ह्या सगळ्यामधून बाहेर येते. म्हणजे आपण जेव्हा आपण बिलीफला असं म्हणतोय तर हेच सेंटेन्स सांगताना आपल्याला तेवढं वाईट नाही वाटत. बरोबर बरोबर. तर एक सिंपल ABC आहे की ऍक्सेप्टन्स, बॅलन्स्ड व्ह्यू आणि चेंज ऑफ पर्स्पेक्टिव्ह. म्हणजे हे थेरपीमध्ये खूप डिटेल आपण घेतो, पण हे थोडंसं तुम्ही ट्राय केलात आणि कंटिन्युअसली करत गेलात तर मग तुम्हाला स्वतःमध्ये तो डिफरन्स दिसतोच. म्हणजे आताच मॅडमने सांगितल्याप्रमाणे नो वन इज परफेक्ट. कारण परफेक्ट नाही म्हणून आपल्याला माणूस म्हणतो, आणि परफेक्ट असलेले लोक म्हणजे गॉड आहेत. नाहीतर मग ते गॉड असतात, कारण आपण प्रत्येक जण गॉड बनू शकत नाही. त्यामुळं परसेप्शन चेंज करणं आणि ॲक्सेप्ट करणं हेच याच्यावरचं खूप मोठं सोल्युशन आहे. खूप छान तुम्ही म्हणजे हे कोडं सोडवण्याचा प्रयत्न केला आणि एका 3 सेंटेन्समध्येच हे कोडं सुटू शकतं. आता घरात किंवा नात्यांमध्ये इमोशनल अब्यूज पण होतो बऱ्याच वेळेस आणि कंट्रोलिंग बिहेवियर असतं. तर ते कसं ओळखलं पाहिजे स्त्रियांमध्ये? हो, बरोबर आहे. सतत समजा घरी तुम्हाला कोणीतरी टॉन्ट मारत असेल, टोमणे मारत असेल, हे काही म्हणजे असं नेहमी आपण नाही म्हणू शकत, पण काही सटल साईन्स आहे ते आपल्याला बघायला पाहिजे. त्याच्याशिवाय तुमचे ओपिनियन्स, तुमचे जे काही मत आहे ते मॅटर करत नाही आहे, किंवा कोणी विचारत पण नाही तुमचं ओपिनियन काय आहे या मेजर डिसिजन्स आपण जेव्हा घेतोय तेव्हा. काहीही घरी गोष्टी घडले तर मग तुमच्यावर ते ब्लेम टाकतात की तुझ्यामुळे असं झालं, तू असं केलं असतं तर कदाचित काही झालं नसतं. मग सारखं काहीही प्रॉब्लेम्स असतील तर ते तुमच्यावर ब्लेम येतो. खूप मी महिला असे पण बघते की त्यांना बाहेर जाण्यासाठी पण परमिशन्स घ्यावे लागतात, बाहेर लोकांना भेटणं अलाउड नाहीये, घरच्या लोकांना बोलण्यासाठी सुद्धा नवऱ्याचा फोन घ्यावा लागतो की तू माझा फोन घे आणि बोल. खूप कंट्रोलिंग हे येतं की जेव्हा तुम्हाला तुमच्याच लोकांशी बोलायला देत नाही किंवा भेटायला देत नाही. हे पण काही सटल आहेत सायन्स, ज्याला आपण म्हणू की इमोशनल अब्यूज किंवा कंट्रोलिंग आहे. मग अशा वेळेस म्हणजे इमोशनल अब्यूज असेल, कंट्रोलिंग असेल, हे ओळखलं तर मग तशा वेळेस स्त्रियांमध्ये हे सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स होण्याची शक्यता जास्त असेल. बघा, हे कसं आहे, कुठेतरी याच्या मागे पर्सनॅलिटी पण आहे, राईट. समजा पुढचा माणूस कंट्रोलिंग असेल तर त्याची ती पर्सनॅलिटी आहे म्हणून तो कंट्रोलिंग आहे. आणि आपण अशा समाजामध्ये राहतो की जिथे सगळेजण काही ऍक्सेप्ट करणार नाही की माझ्यात प्रॉब्लेम आहे आणि काही कन्सल्ट करायला येणार नाही. शेवटी कोण विक्टिमच येतो डॉक्टरकडे की मला त्रास होतोय या माणसाच्या या बिहेवियरमुळे. मग आपण परत त्यांना स्वतःचे इमोशन्स कसं हँडल करायचं आपण हेच शिकवतो. ओके, तशा वेळेस आपण हेल्प आपण घेऊ शकतो आपल्यासाठी, त्या माणसाचं बिहेवियर बदलण्यासाठी नाही. म्हणजे स्वतःच बदलणं हाच सगळ्यात आपण त्यातून कसं स्वतःला हँडल करणं आपण हे करू शकतो. कारण आपल्या कंट्रोलमध्ये काय, आपण कसं त्याला रिॲक्ट करतो, तो कसा बिहेव करेल ते आपल्या कंट्रोलमध्ये नाहीच आहे. बरोबर. म्हणजे माय लाईफ इज माय रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे ब्लेमिंग करून काही उपयोग नाही. ते समजायलाच खूप दिवस लागतात आपल्याकडे की ऍक्सेप्ट करायला की आपण एका ट्रॉमॅटिक रिलेशनशिप मध्ये आहोत, आणि मग हे ऍक्सेप्टन्स यायला की मलाच याच्यावर काम करायचंय, पुढचा माणूस करेल न करेल ते त्याचं विल आहे. म्हणजे स्वतःच इनिशिएशन घेणं गरजेचं आहे. आता स्ट्रेस रिलीजसाठी कुठल्या सोप्या म्हणजे डेली टेक्निक तुम्ही सजेस्ट कराल, जे की आम्हाला म्हणजे तुमच्याकडे खूप कमीत कमी यायची गरज पडेल अशा टेक्निक्स जर आमच्या प्रेक्षकांना सांगितल्या तर ते घरीच अशा टेक्निक्स करतील आणि कमीत कमी तुमच्याकडची गर्दी, तुमच्यावरचा स्ट्रेस कमी होईल. ओके, सो जसं आपण ॲटलिस्ट एवढं तर ओळखायला पाहिजे की तुम्हाला जेव्हा बेचैन होत आहे, छातीत धडधड होत आहे, तेव्हा कुठंतरी यू आर अंडर स्ट्रेस. मग असं काही घडत असेल तर आपण काय करणार. मी ऑलरेडी तुम्हाला एक सिम्पल डीप ब्रीदिंग एक्सरसाइज बद्दल सांगितलंय. तसंच प्रोग्रेसिव्ह मस्क्युलर रिलॅक्सेशन नावाचं एक टेक्निक असतो, विच इज प्रूव्हन टेक्निक, सायंटिफिकली प्रूव्हन टेक्निक आहे. खूप सारे तुम्हाला डिटेल बघायचं असेल तर यूट्यूबवर व्हिडिओ पण भेटून जातं. पण शॉर्टमध्ये काय आहे की आपल्याला बॉडीला पायाच्या बोटापासून ते डोक्यापर्यंत सगळे जे काही स्नायू आहे, आपले मसल्स आहे, त्याला थोडंसं ताण द्यायचं आहे 5 सेकंड आणि मग रिलीज करायचं आहे. आणि हे करताना सगळ्या बॉडी पार्टकडे लक्ष द्यायचं आहे, आपल्याला फोकस ठेवायचं आहे. हे केल्याने काय होतं, कम्प्लीट बॉडी रिलॅक्स होते आणि तसंच आपलं ब्रेनचं स्ट्रेस पण रिलीज होऊन जातो. आणि हे पण टेक्निकला हार्डली 10 मिनिटं लागतात आपल्याला, तुम्ही कुठेही करू शकता.
बरोबर. हे एक टेक्निक आहे. technique. सेकंड आहे गायडेड व्हिज्युअलायझेशन. बरोबर. याच्यामध्ये स्वतःला आपल्याला इमॅजिन करायचंय की मी एका शांत ठिकाणी बसली आहे. हो. मग ते समुद्र किनाऱ्यावर किनारी असेल असेल. किंवा डोंगरामध्ये किंवा हम्म. गार्डनमध्ये Garden. कुठेही. हम्म. आणि तिथे स्वतःला इमॅजिन करायचं. समजा मी गार्डनमध्ये बसली की आजूबाजूला किती फूल आहे, किती वेगवेगळे रंगाचे आहेत, त्यांचा सुगंध किती सुगंध आहे. छान येतोय, आवाज पक्ष्यांचे हा. आहेत. आजूबाजूला आपल्या आवडीचे लोक बोलतायत, बोलतायत. खेळतायत. असं एक 10 मिनिटं त्या पेज मध्ये आपल्याला जगायचं आहे. हम्म. आणि जेव्हा तुम्ही बाहेर याल ना, तुम्हाला स्वतःला जाणवेल की मी किती रिलॅक्स झाले. Relax. गायडेड इमेजरी हे गायडेड, हा, त्याला गायडेड मेडिटेशन किंवा व्हिज्युअलायझेशन आपण असं म्हणूया. त्यानंतर प्रोग्रेसिव्ह बॉडी रिलॅक्सेशन हा. हा पण आहे आणि ब्रिदिंग ब्रीदिंग एक्सरसाइज. गायडेड व्हिज्युअलायझेशन नंतर जसं आपण ब्रीदिंग एक्सरसाइज म्हणतोय तसंच बॉक्स ब्रीदिंग नावाचं पण एक एक्सरसाइज आहे, हो. जे नेव्ही सील्सचे लोक करतात. त्यात काय करतो, जसं आपण 4-7-8 बोललो, इथे 4-4-4 आहे. तर 4 सेकंड्स ब्रीद इन, 4 सेकंड्स होल्ड, 4 सेकंड्स आउट, मग 4 सेकंड्स वेट, परत 4. असं 4-5 वेळेस करायचंय. तो फास्ट आपण जेव्हा हे सगळं करतो तेव्हाही आपले स्ट्रेस हॉर्मोन्स कमी होतात आणि आपल्याला बरं वाटायला लागतं. मग येतो जसं डायरी रायटिंग आपण एक म्हटलंय, तर जे काही विचार असतील ते लिहून काढणं. मग हे ग्रॅटिट्यूड एक्सप्रेशन. त्यात एकदम असं फॅन्सी वे मध्ये लोक करतात की एखादी बरणी घेतात, त्यात दिवसच्या शेवटी एखादी चांगली गोष्ट जी घडली आहे ते एका चिठ्ठीवर लिहून त्याच्यावर टाकतात. तर जेव्हाही कधी मूड ऑफ होतो किंवा आपल्याला वाटतं की मीच सगळं का, तेव्हा त्यातून एक चिठ्ठी काढून वाचायची. मग आपल्याला एक पॉझिटिव्ह बूस्ट भेटतं की अरे माझं आयुष्य एवढे वाईट नाहीये, चांगलं आहे, चांगल्या गोष्टी घडतायत. हा खूप सोपा मार्ग आहे. मुलांमध्ये खूप क्रेज असतो हे असं काहीतरी करतोय आपण, चांगलं वाटतं त्यांना. आता सगळ्यात ट्रेंडिंग क्वेश्चन्स आहेत, म्हणजे क्वेश्चन आहे की मोबाईल आहे, आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, प्रत्येकाच्या हातात सोशल मीडिया आहे, म्हणजे इन्स्टा, फेसबुक नसेल तर बाकी यूट्यूब तरी आहे. तर याच्यामुळे काही महिलांमध्ये मानसिक आजार वाढत आहेत का? सगळ्यांमध्येच वाढत आहेत, पण महिलांमध्ये याचं प्रमाण जास्त आहे का? आणि हा कसं कमी करायला लागेल, म्हणजे स्क्रीन टाईम, तर तुमचं काय याच्याबद्दल गाईड करा. नक्कीच मोबाईल यूज, स्क्रीन टाईममुळे मानसिक आजारांना खतपाणी भेटतं. ॲक्च्युली वाढत चालले त्या गोष्टी. सोशल मीडिया असं काही नाही की वाईट आहे, चांगल्या गोष्टी पण आहे, पण त्याचा अतिवापर आणि चुकीचा वापर याच्यामुळे आपण बघतोय की ओव्हर थिंकिंग वाढली आहे, बॉडी इमेज इश्यूज आलेले आहेत, कम्पॅरिझन जो झालाय त्याच्यामुळे आपल्याला ताण जाणवतंय आणि डिप्रेशन पण आपल्याला आता वाढलेलं दिसतोय. यात मेजर प्रॉब्लेम असं आहे की सतत तुलना. आपण ओपन केलं की आपल्याला लगेच कोणाचं तरी वेकेशनचं तरी पिक्चर दिसतोय, कोणाचे पार्टीचे तरी पिक्चर दिसत आहेत. मी ऍक्च्युली आमच्या ओळखीमधलंच मी एक तुम्हाला किस्सा सांगते की ते मिस्टर म्हणत होते, मिस्टरनी सांगितलं की मी संध्याकाळी गेलो, ही चिडली होती. का चिडली होती मला माहिती नाही, पण ती एवढी चिडली होती की मला बोलत पण नव्हती. मग जेव्हा तिला विचारलं तर ती सकाळपासून मोबाईल बघत होती आणि तिने बघितलं सगळे तिचे मैत्रिणी वेकेशनला गेलेले आहेत. तिने डोक्यात चालू केलं की मला नवरा घेत जात नाही, मग हे माझ्यावर प्रेम करत नाही का, मग आता एवढे वर्ष झाले लग्नाचे, माझ्याबद्दल त्यांना चांगलं वाटत नाहीये का. आणि तिने तिचं स्वतः विचार करून ती एवढं लो झाली आणि तिने आल्यावर नवऱ्यावर राग काढला. पण नवऱ्याला माहिती सुद्धा नाही की काय घडलं. फक्त तिथं जस्ट बिकॉज मोबाईलमुळे तिने काहीतरी बघितलं आणि तिने तिचं मनात त्या गोष्टी विचार केला. आणि हे वाढत चाललं आहे. लोक सतत कम्पॅरिझन करतायत की दुसऱ्यांचं आयुष्य कसं चालू आहे. लोक हे लक्षात घेत नाही की जे काही दिसतं तसं नसतं. म्हणजे सगळेच जण काही एवढे हॅपी नाही आहेत जेवढं ते सोशल मीडियावर दाखवतात. फोटो काढायचा म्हणल्यानंतर पाठीमागे रडलं तरी डोळे पुसत हसूनच फोटो काढलेला असतो आणि तो दिसतो, परंतु त्या फोटोमुळे 10 जण त्याच्याकडे असं बघतात की ते किती खुश आहेत आणि मी किती अनहॅपी आहे. सेकंड आहे ते फिल्टर यूज. फिल्टर्सचे खूप वापर. मला वाटतं तरीही जे 30s किंवा 40s मधले महिला आहेत ते फेसबुकवरच असतील किंवा थोडंफार इंस्टाग्रामवर, पण जे नवीन जनरेशन आहे ती इंस्टाग्राम, स्नॅपचॅट आणि त्यांच्यामध्ये फिल्टरचा वापर खूप जास्त झालेला आहे. मग अँगल कसं येतो, मी दिसते कसं, विच अगेन याच्यामुळे बॉडी इमेज इश्यूज येतात की मी कशी दिसतीये आणि माझ्या दिसण्याला किती महत्व आहे. परत त्याला काय होतं की लाईक्स किती भेटतात, कमेंट्स किती भेटतात, त्याच्यावर ते डिसाईड करतात की मी किती फेमस आहे किंवा कोणी माझ्याकडे लक्ष देतं का नाही. आणि
सायकोलॉजीमध्ये आपल्याला माहिती आहे की एखादं लाईक भेटलं, एखादं कमेंट आलं की ब्रेनमध्ये कुठेतरी डोपामिन रिलीज होतो. हळूहळू प्रमाणात जेव्हा ते रिलीज होत राहतो तेव्हा तेही तर ऍडिक्शन झालंय ना डोपामिनचं. हे लक्षात येईपर्यंत आपण ऑलरेडी ऍडिक्ट झालेलो असतो. मग नवीन फोटो टाका, मग लाईक्स येतात का, कमेंट्स येतात का, कमी झाले परत नवीन फोटो टाका. आपण त्या सायकलमध्ये अडकलोय. म्हणजे खूप वेळा आता पेरेंट्सला अजूनही ऍक्सेप्टन्स नसतं की मुलगा एकदम ऍडिक्ट झालाय मोबाईलचं. त्यांना समजून सांगावं लागतं की हे पण एका प्रकारचं व्यसनच आहे, स्क्रीन टाइम ऍडिक्शन. ऍक्च्युली नॉर्म्स असे आहेत की दिवसात फक्त 2 तास तुम्ही मोबाईल वापरायला पाहिजे. पण आता जस्ट मी इथे येण्यापूर्वी एका 6 वर्षाच्या पोराला 4 तास मोबाईल यूज बघून आली आहे. 6 वर्षाचा बाळ आणि तो 4 तास मोबाईल बघतोय. 4 नाही 8 तास मोबाईल 8 तास. येस. दिस इज नथिंग बट ऍडिक्शन. जसं आपण म्हणतो व्यसन, दारू पिण्याचं व्यसन आहे, तसं मोबाईल बघण्याचं आहे. हे सो डोपामिनचा जो एक ऍडिक्शन आहे, यूज ऑफ फिल्टर्स आहे, सतत कंपॅरिझन आहे, याच्यामुळे मानसिक आजार वाढत चाललेले आहेत. आता यात काय करू शकतो आपण, घरी बसल्या काय करू शकतो? समजा मुलांना हे ऍडिक्शन आहे तर पहिलं आई वडिलांनी मोबाईल यूज कमी करायला पाहिजे. कुठंतरी ते आई वडिलांना बघूनच त्यांना हे सवय लागलेली असते किंवा त्यांना आणि त्यांना ऍक्सेस भेटतो, इझी ऍक्सेस भेटतो. तर आई वडिलांनी अगोदर मोबाईल कमी करायला पाहिजे. आणि समजा आपण मिडल एज बघतोय तर प्लीज तुम्ही तर मोबाईल कमी करू शकतात. ठीक आहे. जसं मी सांगितलं की 2 hours नॉर्म आहे, ठीक आहे, पण त्याच्यापेक्षा कमी इज वेल अँड गुड. मग तुम्ही डाटा युसेज जे आहे कमी करू शकता. तुम्ही तसे ऍप्स डाउनलोड करा की तुम्ही फक्त तेवढाच डाटा वापरू शकतात. तो मॉनिटरिंग आपण करू शकतो. काही नॉवेल आयडियाज असतात की 1 दिवस मी फास्टिंग करणार, डिजिटल फास्टिंग जसं आपण करतो. तर 1 दिवस कम्प्लीट सोशल मीडिया बंद. जेवण करताना किंवा फॅमिली टाइम्स असले तेव्हा नो मोबाईल रूल. फॅमिली रूल्स बनवावे लागणार आहे. कारण आपण कम्प्लिटली तर टेक्नॉलॉजीला सोडू शकणार नाहीये, पण ऍटलीस्ट आपण त्याचा वापर कमी करू आणि जे महत्वाचं आहे आपण तेव्हाच करू. तर आपण ऍटलीस्ट त्या ऍडिक्शनच्या सायकल मधून तरी बाहेर येऊ. मानसोपचार तज्ज्ञांकडे म्हणजे जाण्यासाठी लोक घाबरतात. म्हणजे अगदी आम्ही म्हणजे तुमचं हॉस्पिटल दिसलं आणि तिथून मध्ये जरी जायचं म्हणलं तरी इकडे बघून पेशंटला जावं लागतं. तर हा एक सोशल स्टिग्मा आहे. तर हा स्टिग्मा म्हणजे मला जायचं आहे तुमच्याकडं, समजा मला वाटतंय की मला जशी शरीराला ताप येते तशी मनाला पण ताप येते, ही मी आहे, परंतु लोक काय म्हणतील याच्यासाठी बरेच वेळेस पेशंट जात नाही. तर हा स्टिग्मा खरंच आहे म्हणजे तुम्हाला जाणवतो का तुमच्या प्रॅक्टिसमध्ये? मला पर्सनली पण जाणवतो. आम्ही कधी प्रोग्राम्सलाही जातो तर तिथे आमचेच कलिग्स असतात आणि लोक म्हणतात हे माझे बीपीचे डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे माझी डिलिव्हरी झाली, पण मग आम्हाला बघून एकदम इग्नोर करून साईडने. नाही, तो आहे स्टिग्मा, डेफिनेटली आहे. ते का आहे? कारण आपण कुठंतरी ते पागल आणि वेडा शब्द असा वापरतोय की लोकांना असं वाटतं की अरे यांच्याकडे जातो म्हणजे मी वेडा आहे. बरोबर. म्हणजे डायरेक्ट तुमच्याकडे शॉक घेण्यासाठीच गेला का काय? म्हणजे पण तसं नाहीये. आणि त्याच्यासाठी आपल्याला समाजामध्ये ती सेन्सिटिव्हिटी वाढवावी लागणार आहे. बरोबर. आपण आता काही काळात बघतोय की सेलिब्रिटीज सुद्धा येऊन सांगतायत की आम्हाला आजार आहे. म्हणजे दीपिका पदुकोण असो, आलिया भट्ट असो, पुढे येऊन सांगतायत ते. आणि हे एवढे मोठे सेलिब्रिटीज आहे, जेव्हा ते येऊन ऍक्सेप्ट करतायत की आम्हाला आजार आहे, आम्ही थेरपीज किंवा मेडिसिन्सनी नीट झालेलो आहोत, तर आपण पण एक कुठंतरी ऍक्सेप्टन्स त्याला आणावं लागेल. मानसिक आजार, शारीरिक आजार एवढेच महत्वाचे आहेत किंवा त्याच्यापेक्षाही ऍक्च्युली जास्त, कारण ते ब्रेनशी निगडीत आहे. पण ॲज अ सोसायटीच आपल्याला त्याच्यासाठी सेन्सिटिव्हिटी वाढवावी लागेल. सो दॅट पेशंट मग बिंदास येऊ शकतो किंवा मला जायचंय आज सर्दी खोकल्यासारखं, जसं मी जातो ना दाखवायला, तसं नाही, मला आता टेन्शन आलंय, मी जातो आज सायकॅट्रिस्टला दाखवून येतो. ओव्हर इयर्स मला वाटतं विथ टाइम डेफिनेटली तो चेंज येईल. आणि बरेच जण तुमच्याकडं अगोदरच्या पूर्वी कसं 4 लोक धरूनच आणायचे पेशंटला, परंतु आता स्वतःहून येत आहेत. म्हणजे अगदी ताण आला, स्ट्रेस आला, काहीतरी मग इंटरनेटच्या ह्याच्यातून वाचून माझ्याकडे बरेच वेळेस असं साधी फुंसी आलेलं पेशंटनी स्क्रीनशॉट घेऊन गुगलवर टाकला आणि त्याला स्किन कॅन्सरपर्यंत हे केलं आणि तो त्यातून पुन्हा मग मला ते सायकॅट्रिस्टकडे रेफर करावं लागला. तर असे लोक स्वतःहून पण जात आहेत
आणि हा चेंज होणं गरजेचं आहे, समाजासाठी होणं गरजेचं आहे. कारण आत्ताच्या लाईफस्टाईल बघता आपल्याला त्याची खूप गरज आहे. म्हणजे अमेरिकेमध्ये सायकॅट्रिस्ट, सायकोलॉजिस्ट सध्या तुटवडा आहे. तर अमेरिकेकडचा ट्रेंड नक्कीच इकडे येतोच आपल्याकडं, पण तो न येऊ देण्यासाठी आपण जर आत्ताच असं तुम्ही सांगितल्याप्रमाणे अवेअरनेस क्रिएट केली आणि लवकरच हेल्प घेतली, सेल्फ हेल्प आणि त्यासोबत मेडिकल हेल्प जर घेतली, तर नक्कीच आपण पुढच्या म्हणजे स्टेजला न जाता आपण खूप कमी वेळेमध्ये आणि कमी मेडिसिन्समध्ये तर तुम्ही दुरुस्त करू शकता आजार जो आहे महिलांचा सुद्धा. आता ह्याच्यामध्ये मॅडम बरेच तुम्हाला पण एक अनुभव येत असेल, एखादा पेशंट आहे, एखादी स्त्री आहे जिला सायकोलॉजिकल डिसऑर्डर आहे आणि तिच्या बाजूच्या नातेवाईकांचा सपोर्टसुद्धा महत्त्वाचा असतो तो वाईल ट्रीटिंग किंवा तुम्ही करत असताना, काउन्सिलिंग करत असताना. तर तो कसा केला पाहिजे, नातेवाईकांनी तिच्यासोबत काय बिहेव केलं पाहिजे, याबद्दल थोडक्यात आपल्या फॅमिलींना सांगा. पहिलं तर की घरातच आपण हे वापरणं की तू वेडी झाली आहे किंवा हे असे शब्द वापरायला नको. मग पेशंटचाही कॉन्फिडन्स कमी होतो जाण्यासाठी. समजा आपण असं म्हटलं की तू चल, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत किंवा आपण सगळे मिळून या प्रॉब्लेम मधून बाहेर येऊ, मग पेशंटचा थोडा कॉन्फिडन्स वाढतो आणि पेशंट हॉस्पिटलमध्ये येतो. विश्वास की मानसिक आजार आहेत, लोक अजूनही नाही ऍक्सेप्ट करत की मानसिक आजार आहे. विश्वास ठेवणं की मानसिक आजार आहेत, यात आहे सोल्युशन्स आणि डॉक्टर जे काही करतायत ते पेशंटला बाहेर काढण्यासाठी करतायत, हे कुठेतरी विश्वास सगळ्यांनाच ठेवावा लागतो, फक्त पेशंट नाही पण फॅमिली मेंबर्स पण. महिलांच्या बाबतीत असं पण आहे की आर्थिक अजूनही ते डिसिजन्स घेऊ शकत नाही. हॉस्पिटल जाणं, त्यांना तिथपर्यंत घेऊन जाणं, या सगळ्यामध्ये कुठेतरी फॅमिली मेंबर्सचा हेल्प लागतो. मग ते हेल्प फॅमिली मेंबर्सनी जेव्हा जेव्हा त्यांना लागतं तेव्हा देणे हे पण गरजेचं आहे. घरात ऐकून घेणे. वाटेल तुम्हाला इलॉजिकल बोलतायत का किंवा हे काही कामाचं नाहीये, पण ऍटलीस्ट ऐकून घ्या, रॅदर देन एकदम आपण नाही काही बोलते तू नको दुर्लक्ष न करणं किंवा त्यात पण पर्यंत आपण क्रिटिसाइज करणं, टोमणे मारणं. त्याच्यापेक्षा ऐकून घेणं काय प्रॉब्लेम्स आहेत. ह्या छोट्या गोष्टी पण आपण केलं, थोडं सपोर्ट केलं, तरीही पेशंट डॉक्टरकडे इझिली जातो आणि हेल्प सीक करतो. ओके. आता नेमकं कोणत्या कोणत्या केसेसमध्ये डॉक्टरकडे जाणं गरजेचं आहे आणि कोणत्या केसेस घरीच आपण सेल्फ काउन्सिल करू शकतो का, याबद्दल थोडक्यात. समजा आपण जे काही आतापर्यंत काही लक्षणं आपण डिस्कस केली खूप माइल्ड असतील तर आपण जे काही जर्नलिंग बद्दल किंवा रिलॅक्सेशन टेक्निक्स बद्दल बोललो, आपण ते सगळं करून ट्राय करू शकतो. तेव्हा आपण तेव्हा माइल्डर सिम्पटम्स आपण घरच्या घरी करू. पण समजा तुम्हाला वाटलं की आता होत नाहीये ही, तेव्हा मात्र आपल्याला डॉक्टरकडे जावं लागेल. म्हणजे पेशंट सतत रडतोय, सतत तो म्हणतोय की मला बरं वाटतच नाहीये, मग त्याला घेऊन जायला पाहिजे. सुसायडल आयडिएशन्स असतील, मला आत्महत्या करण्याचे विचार येत आहेत किंवा त्यांनी काही प्रयत्न पण केलाय, खूप लोक आहेत ते असं कट करून घेतात, स्वतःला हार्म करतात, अटेम्प्ट करतात, मग ते मेडिकल एमर्जन्सी आहे, त्यात मात्र आपल्याला अजिबात डिले करायला नाही पाहिजे, लगेच घेऊन जायला पाहिजे. काही पेशंट्समध्ये आपण जे बनतो की भास होतात त्यांना, नसलेल्या गोष्टी ऐकू येणं, दिसणं, हे जेव्हा हॅल्युसिनेशनचा प्रकार घडतो तेव्हाही आपल्याला लगेच डॉक्टरांना दाखवायला पाहिजे. आणि कुठलेही लक्षणं असले आणि त्याचा आपल्या आयुष्यात प्रॉब्लेम होतोय, पर्सनल लाईफमध्ये, प्रोफेशनल लाईफमध्ये, कामाला जायला जमत नाहीये किंवा घरी सतत भांडणं होत आहेत, म्हणजे आपल्या लक्षणांमुळे आपल्या लाईफमध्ये आता त्याचे प्रॉब्लेम्स घडतायत, सोशो ऑक्युपेशन डिस्फंक्शन म्हणतो आम्ही त्याला, तर मग हॉस्पिटल्स हेल्प सीक करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये ट्रीटमेंट्स बद्दल एक खूप मोठा स्टिग्मा आहे, जसं की सायकॅट्रिक हॉस्पिटलमध्ये जाताना लोकांबद्दल स्टिग्मा आहे तसा की गोळ्या खूप दिवस दिल्या जातात किंवा गोळ्या खाल्ल्याने किडन्यावर परिणाम होतो. त्यामुळे बरेच पेशंट हे मेडिकल हेल्पमध्येच तुम्हाला न सांगता गोळ्या बंद करणे, ट्रीटमेंट सोडून देणे, तुमचे फॉलोअप्स न घेणे, असे पण काही अनुभव आहेत का, किंवा खरंच या गोळ्यांचा एवढा परिणाम होतो किंवा ट्रीटमेंट ह्या खूप रॅश आहेत, असं काही आहे का? आपण एक ट्रीटमेंट समजून घेण्याचा प्रयत्न केला तर सायकॅट्रीमध्ये
2 प्रकारचे ट्रीटमेंट आहेत. एक आपण जे म्हणतो मेडिसिन्स, दुसरं जे आपण म्हणतो ते आहे काउन्सिलिंग थेरपीज. मग आता काउन्सिलिंग थेरपी असेल, योगासन असेल, मेडिटेशन असेल, किंवा जे आपल्या जीवनशैलीमध्ये बदल असतील, हे आपण कधी करणार जेव्हा आपल्याला माइल्ड सिम्पटम्स आहे, किंवा आम्ही त्याला सिंपल डिस्ट्रेस म्हणू. मी डिस्ट्रेसमध्ये आहे तेव्हा माझ्या लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्सनी मला फायदा होईल. पण जेव्हा हे लक्षणं तीव्र असतात, जेव्हा त्याला केमिकल इम्बॅलन्स होतो, तीव्र होत आहे म्हणजे काय, केमिकल इम्बॅलन्स होतोय, मग मात्र आपल्याला मेडिसिन्सची गरज लागते. कारण आता आपण डिस्ट्रेस पासून डिसऑर्डरमध्ये गेलोय. मग मेडिसिन्स घेताना पेशंटचा पहिला प्रश्न हाच असतो की मी मानसिकच्या गोळ्या चालू केल्या म्हणजे मला आयुष्यभर गोळ्या खावे लागणार. पण असं होऊ शकतं का? कोण आयुष्यभर गोळ्या खाणार आहे? जसं आपल्याला आपण सर्दी खोकल्यासाठी जातो किंवा आपल्याला फीवर आलं तर आपण जातो, एक अँटीबायोटिकचा कोर्स असतो, तसाच मानसिक आजारांचाही काही कोर्स असतो. ठीक आहे, समजा माझ्याकडे एक नैराश्याचा पेशंट आहे, तर त्याला मी 6 महिने ते 1 वर्ष गोळ्या देते. आणि मग पेशंट जे काही डॉक्टर्स आहेत ते हळूहळू कमी करत त्या गोळ्या बंदही करतात. राईट, कारण एक तर तुम्ही एक्सपर्टीज कडून तुम्ही मेडिसिन्स घेतायत, तुम्ही सतत त्यांना भेटतायत, सल्ला घेतायत, काही तुमचं जे काही आजार आहे, तुमचं जे काही त्यांनी डायग्नोसिस केलंय त्या हिशोबाने ते ठरतंय. त्यामुळे व्यसन लागण्याची, जे लोकांना असं वाटतं की सवय लागून जाते या गोळ्यांची, तसं होत नाही. कारण आपण अंडर सुपरविजन हे सगळं करतोय. आणि सायकॅट्रीच्या बाबतीत कसं आहे की कुठलाही आजार असला तर वन साईज फिट ऑल असं नाही आहे आमच्याकडे. सगळ्या पेशंटचा ट्रीटमेंट प्रोटोकॉल हा वेगळा असतो. त्याच्यासाठी आपण पेशंट, त्याचे नातेवाईक सगळ्यांची हिस्ट्री घेतो, त्याच्यावरून त्याचं डायग्नोसिस ठरवून मग त्याचं आपण ट्रीटमेंट काय करायचं ते ठरवतो. त्यामुळे काही आपले जे मेजर आजार आहेत, जे आम्ही सायकॉसिस असं म्हणतो, त्या दीर्घकाळ घ्यावे लागतात औषधं, पण तेही तुम्ही डॉक्टर्सच्या सल्ल्याने घेतलात ना तर तेही आपल्याला बंद करता येतात. दुसरं, पेशंट्सला असं वाटतं, खूप खूप कॉमन आहे की हे डॉक्टर फक्त झोपेच्या गोळ्या देतात. बरोबर, आमच्याकडे काही गोळ्या आहेत ते डिप्रेशनचे आहेत, काही आहेत ते अँझायटीचे आहेत. बरोबर, पण सगळेच गोळ्या झोपेचे नाही आहेत. हार्डली बोटावर मोजण्या एवढ्या गोळ्या असतात झोपेचे, आणि झोपेचा त्रास नसताना का देणार? पण लोकांचं असं एक गैरसमज झालंय की आमच्याकडे गेले तर फक्त झोपेच्या गोळ्या देतात. त्याच्यामुळे हे असं अजिबात नाहीये. तुमचं जे काही डायग्नोसिस, जे काही डॉक्टरांनी सांगितलं की हे निदान आहे, त्यानुसारच ते गोळ्या देतात. डायरेक्ट झोपेच्या गोळ्या कोणीही देत नाही. ठीक आहे, आणि त्यांचे खूप साईड इफेक्ट्स असतात, असाही एक म्हणजे गैरसमज आहे. मला वाटतं कुठलेही मेडिसिन्स घेतलं तर त्याचे काही ना काही साईड इफेक्ट्स असतात, आणि डॉक्टर्स तुम्हाला एक्सप्लेन करतात त्याबद्दल. आणि समजा साईड इफेक्ट होत असेल तर ते चेंज सुद्धा करतात. असं काही नाहीये की ते असं नाहीये. मागच्या काही दशकांमध्ये मानसिक शास्त्रामध्ये आणि औषधांमध्ये एवढा रिसर्च झालेला आहे, एवढे नवीन मेडिसिन्स आलेले आहेत, आणि आम्ही रुग्णांच्या आयुष्यात खूप कमालची बदल बघतोय. त्याच्यामुळे खूप ऍडव्हान्समेंट्स झालेले आहे सायकॅट्री. आणि सायकॅट्री मेडिसिन्स जे आहे ते परिणामकारक आहे आणि जीवन आवश्यक सुद्धा आहे. समजा मेडिसिन्स नाही घेऊन, माझ्याकडे बरेच वेळेस असे आहेत की काही पेशंट्स म्हणजे मेडिसिन डिस्कनेक्ट करतात सेल्फ, आणि वर्स्ट कंडिशन होऊन पुन्हा तुमच्याकडे ॲडमिट करण्याची पाळी येते. सायकॅट्री इलनेसेसमध्ये काय आहे की जेवढं लवकर तुम्ही ट्रीटमेंट घेता आणि व्यवस्थित ट्रीटमेंट घेता, तेवढं तुमचे रिझल्ट चांगले असतात. आपण जेव्हा बंद चालू करतो किंवा ओव्हर द काउंटर ट्रीटमेंट करतो किंवा जेव्हा त्रास झाला तेव्हा घेतो, तर मेडिसिन्स तेवढे इफेक्टिव्ह होत नाही. आहे हे मानसिक आजारांबद्दलचाच एक आहे की आपल्याला रेग्युलरली ते घ्यावे लागतात, काही महिने घ्यावे लागणार, 6-7 महिने, पण त्यानंतर मग तुम्हाला त्याचा रिझल्ट खूप चांगला दिसतो. काय की आजार असा आहे की तो न्यूरो डिजनरेटिव्ह आहे, आपल्या मेंदूला झीज करत राहतो. गोळ्या जे आहे ते न्यूरो प्रोटेक्टिव्ह आहे, ते झीज थांबवतात, प्लस ते रिव्हर्स करायलाही हेल्प करतात, पण त्याला थोडं पेशंटलाही संयम ठेवावं लागतं. तर वुमेन डॉक्टर्स विंगच्या या पॉडकास्ट सिरीजमध्ये आजचा हा मानसिक आजारां म्हणजे स्त्रियांच्या मानसिक आजारांबद्दलचा हा पॉडकास्ट कसा वाटला हे तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा. आणि नेक्स्ट पॉडकास्ट अशाच एका नवीन विषयावर घेऊन येत आहोत. नक्कीच तो पॉडकास्ट पहा.